नमस्कार, मी साईनाथ खंडेराय आज बिलोली शहरातील अतिपुरातनकालीन राजराजेश्वर महादेव मंदिर येथे आलो असता या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून अतिक्रमणाचा विषय जोराने चालू होता, पण माननीय मुख्य अधिकारी साहेब जाधव सर व तसेच बिलोली नगरपालिकेचे नगराध्यक्ष संतोषजी कुलकर्णी या दोघांच्या सहकार्याने बिलोली शहरातील राजराजेश्वर मंदिरापासूनला अतिक्रमण काढून नागरिकांना महादेवाची पूजा करण्यासाठी येण्यासाठी त्रास होत असतानाचं पाहून त्यांनी हा रस्ता मोकळा करून दिला। तरी आपण या संदर्भामध्ये इथे येणाऱ्या आपल्या आईंना विचारू की आपण या ठिकाणी येत असताना आता कसा वाटतोय? छान वाटते, चांगलं केलं तर अजून लोकांना चांगलं वाटते आणि चांगलं सगळ्यांनाही हे वाटते की रस्ता जवळ झाल्याने त्यांना त्रास होत नाही, म्हाताऱ्यांनाही काही नाही, सगळे लहान लहान लेकरं येतात, सगळे येतात। रोज सकाळपासून सायंकाळपर्यंत या ठिकाणी भक्त येत आहेत, पूजन करत आहेत, महाप्रसादाचा कार्यक्रम होतो, या ठिकाणी जागरण होतो, अशा प्रकारचे सर्व कार्यक्रम या ठिकाणी होतात आणि सगळ्यात जास्त भक्तगण येण्यासाठी या ठिकाणी अतिक्रमण असल्यामुळं फिरून येत होते, पण आता जवळ असल्यामुळं सर्वजण सकाळी सकाळी येऊन पाणी वगैरे महादेवापाशी देऊन आपापल्या कामाला जात आहेत। हा अतिथल्या नागरिकांना राजराजेश्वर मंदिराचे दर्शन घेण्यासाठी चांगला मार्ग मोकळा झालेला आहे। तरी इतर या ठिकाणी मागण्या आहेत की या ठिकाणी सीसी रस्ता व्हावं, या ठिकाणी नाली व्यवस्थित व्हावं, असे या नागरिकांचं म्हणणं आहे। लवकरात लवकर शासनाने या ठिकाणी एक सौर ऊर्जेचं बल्ब किंवा लाईटची सोय करून द्यावं, या ठिकाणी चांगल्या पद्धतीने स्वच्छता करण्यासाठी काही डबे आणून द्यावा स्वच्छता विभागाकडनं, अशी या नागरिकांची मागणी आहे। तरी प्रशासकीय शासनाने या सहकार्य करावे। धन्यवाद।